फ्रेंड्स, तर माझे नाव राज टोसर। तर आज आपण बघणार आहे की वोटिंग कार्डला मोबाईल नंबर लिंक कसे करायचे, ते पण घर बसल्या मोबाईलवरून। तर त्याकरिता व्हिडिओला परिपूर्ण बघा आणि डेली अपडेट चॅनलला सबस्क्राइब करा। तर भरपूर लोकांच्या वोटिंग कार्डला मोबाईल नंबर लिंक नसते राहत, त्याकरिता या व्हिडिओला बघून तुम्ही घर बसल्या वोटिंग कार्डला मोबाईल नंबर लिंक करू शकता। तर बघूया आपण स्क्रीनवर। हॅलो फ्रेंड्स, तर सिंपली क्रोमला ओपन करायचे आहे। त्यानंतर इथे सर्च करायचं आहे NVSP। तर हे बघा वर आलेलं आहे, यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर साईडवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर क्लिक हेअर यावर क्लिक करायचे आहे। तर साईड ओपन होत आहे। तर बघा इथे लॉग इन आहे माझी ID, तर याला मी लॉगआउट करत आहे। तर तुम्ही यावर रजिस्ट्रेशन केले असेल तर तुम्ही लॉग इन करू शकता, जर नसन केले तर तुम्ही यावर साइन अप सुद्धा करू शकता। तर मी न्यू टॅब खोलत आहे। तर बघा मी आता लॉग इन करत आहे। जर तुम्ही नसन केले तर तुम्ही साइन अप करून सुद्धा लॉग इन करू शकता। तर मी लॉग इन करत आहे बघा, आणि पासवर्ड टाईप करायचा आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथे मोबाईल नंबर कॅप्चा फिल करायचा आहे। मोबाईल नंबर आणि जे ID पासवर्ड तुम्ही बनवलेला आहे ते इथं टाईप करायचं आहे। रिक्वेस्ट OTP यावर क्लिक करायचं। तर इथे तुम्हाला OTP टाकायचा आहे। व्हेरीफाय अँड लॉग इन यावर क्लिक करायचं आहे। तर तुम्ही न्यू वोटिंग कार्डसाठी सुद्धा यावरून अप्लाय करू शकता आणि तुमच्या वोटिंग कार्डमध्ये करेक्शन सुद्धा करू शकता। जसे की तुम्ही फोटो, तुमचे नाव, स्पेलिंग मिस्टेक हे सुद्धा तुम्ही करेक्शन करू शकता। आणि तुमच्या वोटिंग कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल इथे तुम्ही ते पण सुद्धा इथे लिंक करू शकता। तर फॉर्म नंबर 8 यावर क्लिक करायचं आहे। फिल फॉर्मवर यावर क्लिक करायचं आहे। तर बघा लोडिंग होत आहे। अदरवर क्लिक करायचं आहे आणि इपिक नंबर इथे टाकायचा आहे। तर मी टाकतोय। टाईप केल्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे आणि इथे एरर आलेला आहे त्यावर क्लिक करायचं आहे। तर इथं तुम्ही बघू शकता तुमचे नाव आलेले आहे। त्यानंतर करेक्शन यावर क्लिक करायचं आहे। करेक्शन ऑफ यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ओके करायचं आहे। तर हे बघा फॉर्म इथे आलेला आहे। त्यानंतर स्क्रॉल करायचे आहे। तर खाली आल्यानंतर हे बघा इथे नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, रिलेशन टाईप, रिलेटिव्ह नेम, ॲड्रेस, मोबाईल नंबर, फोटो हे इतके तुम्ही करेक्शन करू शकता। तर सिम्पली मी मोबाईल नंबर करेक्शन करायचा आहे मला, तर मी यावर क्लिक करत आहे। तर इथे मोबाईल नंबर टाईप करायचा आहे। तुम्ही जो मोबाईल नंबर इथे टाकाल त्यावर एक OTP जाईल। तर हे बघा मी इथे OTP टाईप केलेला आहे। त्यानंतर व्हेरीफाय यावर क्लिक करायचे आहे आणि तो OTP व्हेरीफाय करायचा आहे। त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचे आहे आणि इथे प्लेस टाकायचे आहे। त्यानंतर इथे आपल्या प्लेस टाकायचे आहे, जसे की माझे आहे सावरगाव, तर मी इथे टाईप करत आहे सावरगाव। त्यानंतर इथे नेक्स्टवर क्लिक करायचे आहे आणि इथे कॅप्चा फिल करायचा आहे। आणि प्रिव्ह्यू अँड सबमिट यावर क्लिक करायचं आहे। तर हे बघा फॉर्म पूर्ण इथे खुललेला आहे। तर फॉर्म तुम्ही चेकसुद्धा करू शकता। त्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे आणि येसवर क्लिक करायचं आहे। तर हे बघा रेफरन्स नंबर इथे भेटलेला आहे। तर याचा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता आणि या रेफरन्स नंबरवरून तुम्ही चेकसुद्धा करू शकता की तुम्ही जे मोबाईल नंबर लिंक केला आहे तो लिंक झाला आहे की नाही। तर असेच व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।